हॅलो नमस्कार, माझं नाव नेहा आणि वेलकम बॅक टू कॅलिफोर्निया डायरीज. आज मी तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरीसाठीच्या काही टिप्स सांगणार आहे. तर जर तुम्ही प्रेग्नंट असाल किंवा तुमच्या ओळखीत जर कोणी प्रेग्नंट असेल तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची टिप अशी की एक सकारात्मक मानसिकता तयार करणं किंवा डेव्हलपिंग अ पॉझिटिव्ह माइंडसेट. म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल माझ्या केसमध्ये मी असं ठरवलेलं की मला नॉर्मल डिलिव्हरीच करून घ्यायची आहे, पण आय वॉज फ्लेक्सिबल. म्हणजे माझ्या डोक्यात मी फ्लेक्सिबल होते की समजा आयत्या वेळी काही प्रॉब्लेम झाला किंवा मला ते दुखणं सहन करता येत नसेल आणि मला जर वाटलं की मी एपिड्युरल घ्यावं तर ते मी करणार. हे फ्रीडम किंवा ही चॉईस मी स्वतःला दिलेली होती. पेन हे ॲक्रॉनिम म्हणजे PAIN, पेन म्हणजे जे दुखणं असतं तर त्याला एका वेगळ्या दृष्टिकोनातनं बघणं. आता पेन ह्या शब्दाला जर तुम्ही म्हणजे ब्रेकडाऊन केलं तर P मीन्स पर्पजफुल. म्हणजे काय तर हे जे दुखणं आहे हे पर्पजफुल आहे, ह्याच्यामागे काहीतरी कारण आहे, राईट. ह्याच्याने तुम्हाला काहीतरी फायदा होणार आहे, राईट. दुखणं सहन केल्यावर तुम्हाला एक रिवॉर्ड मिळणार आहे असं आपण म्हणूया. तर त्यामुळे हे पेन इज पर्पजफुल. ए म्हणजे हे अँटिसिपेटेड आहे. म्हणजे काय की तुम्हाला माहिती आहे हे दुखणार आहे, हे अचानक झालेलं नाही आहे, राईट. हे तुमच्या डोक्यात कुठेतरी सुरुवातीपासून असणार आहे की मला वेन यू एक्सपेक्ट इट, यू हॅव अँटिसिपेटेड दिस पेन. तर तिसरं म्हणजे इंटरमिटंट. इंटरमिटंटचा अर्थ इथे असा आहे की हे कायमचं दुखणं नाही आहे, हे काही 1-2 दिवसांचं म्हणा किंवा काही तासांचं आहे. चौथं म्हणजे N विच स्टँड्स फॉर नॉर्मल. म्हणजे हे जे दुखणं आहे हे नॉर्मल आहे. म्हणजेच काय की तुम्हाला कोणताही आजार झालेला नाही आहे. जे पेन आहे इट इज पर्पजफुल, इट इज अँटिसिपेटेड, इट इज इंटरमिटंट आणि इट इज नॉर्मल. जी एक्सरसाइज तुम्ही प्रेग्नन्सीच्या आधी किंवा प्रेग्नन्सीच्या सुरुवातीला करत नसाल किंवा ज्याची तुम्हाला सवय नसेल ती प्रेग्नंट असताना नवीन सुरू करू नका. म्हणजे एखादी समजा तुम्ही सायकल चालवता. आता माझ्या केसमध्ये मी प्रेग्नन्सीच्या आधी सायकल चालवायचे, तर मी प्रेग्नन्सीमध्ये पण सुरुवातीला घरातल्या घरात सायकल चालवली, म्हणजे जी स्टेशनरी बाईक असते ती चालवली. तर हे पण कम्प्लिटली काहीतरी नवीन प्रेग्नन्सीमध्ये करायचं नाही असं जनरली डॉक्टर्स सांगतात. आणि बाकी इतर एक्सरसाइजेस मी कोणत्या केल्या की ज्याच्याने नॉर्मल डिलिव्हरीसाठी एक तयारी म्हणून तर स्क्वॉट्स, बटरफ्लाईज आणि कॅट काव पोज. म्हणजे साधारण आपलं जे मार्जरासन असतं योगामध्ये तसंच पण थोडं वेगळं, अशी ही कॅट काव पोज आणि कीगल्स ज्याला आपण म्हणतो की ज्याच्याने पेल्विक फ्लोअरचे मसल्स स्ट्रेंथन व्हायला मदत होते. तर ह्या एक्सरसाइजेस मी रेग्युलरली केल्या आणि ह्या सगळ्या मी प्रोग्रेसिव्हली वाढवत गेले. म्हणजे प्रेग्नन्सीच्या मध्ये कुठेतरी साधारण किंवा लेटर इन द प्रेग्नन्सी मी करायला सुरुवात केली आणि मग शेवटपर्यंत त्या वाढवत गेले मी. तर ह्या स्क्वॉट्स आणि कीगल्स ह्या सगळ्या एक्सरसाइजेसने काय होतं की तुमच्या एकतर पायांमध्ये स्ट्रेंथ येते स्क्वॉट्सनी, ज्याच्यामुळे पुश करताना खूप मदत होते. म्हणजे डिलिव्हरीच्या दिवशी हे खूप उपयोगाचं ठरतं. तर हे तुम्ही जर अगदी शेवटी केलं तर त्याचा तेवढासा फायदा होणार नाही, पण जर तुम्ही सुरुवातीपासून केलं तर तुमचे पाय किंवा तुमचे मसल्स त्याच्यासाठी ट्रेन होतात. आणि शेवटी वाढवण्याचं कारण हे की बाळाला पोझिशनमध्ये यायला मदत होते. स्क्वॉट्स आणि बटरफ्लाईजचा दुसरा फायदा हा की पेल्विक फ्लोअर जो असतो तो ओपन व्हायला मदत होते. म्हणजे अर्थात जेव्हा डिलिव्हरीचा दिवस येतो तर तेव्हा बाळाला सहज बाहेर येता यावं ह्याच्यासाठी ह्या 2 एक्सरसाइजेसची खूप मदत होते. प्रेग्नन्सीमध्ये तर ऑब्व्हियसली आपल्याला सगळ्यांना माहिती असतं की हेल्दी जेवण, न्यूट्रिशियस जेवण खायचं आहे. आणि मला स्वतःला असा अनुभव आला की जे काही फळं भाज्या, म्हणजे मी कॉन्शियसली जास्त फळं भाज्या प्रेग्नन्सीमध्ये खाल्ल्या आणि आता माझी मुलगी पण तिला पण ते सगळं आवडतं. तर कुठेतरी जर तुम्हाला असं विचार असेल की बाबा मला माझ्या मुलांना चांगल्या खाण्यापिण्याच्या सवयी लावायच्या, तर कुठेतरी त्याची सुरुवात तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये
किंवा असंही म्हटलं जातं की कन्सेप्शनच्याही आधी, म्हणजे तुम्ही प्रेग्नंट राहायच्याही आधी जे तुम्ही खाता, तर ते म्हणजे देर आर चान्सेस की ते तुमची मुलं पण जन्मानंतर ते सगळं खातील. तर प्रेग्नन्सीच्या शेवटच्या काही आठवड्यांमध्ये, म्हणजे शेवटच्या 6 आठवड्यांमध्ये मी रोज खजूर खायचे. शेवटी म्हणजे आपण जे डिलिव्हरीनंतर गरम गोष्टी जनरली खातो, जसं की मेथीचे लाडू फॉर एक्झाम्पल, तर ते डिलिव्हरीच्या थोडं आधी, म्हणजे प्रेग्नन्सीच्या शेवटच्या महिन्यांमध्ये पण थोड्या क्वांटिटीजमध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी मेथीच्या लाडू छोटा पीस एक किंवा 1 चमचाभर असं ते लाडूचं मिक्सचर हे असं मी खात होते. आता त्याच्याने नक्की फायदा झाला की नाही मला माहिती नाही, पण आय जस्ट वॉन्टेड टू शेअर. ॲज फार ॲज पॉसिबल लेबर घरीच करा. म्हणजे काय की अर्ली लेबरिंग जे स्टेज असतं, म्हणजे तुम्हाला अचानक लेबर सुरू होत नाही की आता तुम्ही पुश करायला लागणार, असं होत नाही, राईट. सुरुवातीचे जे काही तास असतात, जेव्हा आपल्याला कळा यायला सुरुवात होते आणि दुखायला सुरुवात होतं, तर तेव्हा इमिजिएटली हॉस्पिटलला न जाणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. हॉस्पिटलमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा म्हणजे आपली अशी मनस्थिती असते की हॉस्पिटलमध्ये माणूस कधी जातो, जेव्हा तो आजारी असतो तेव्हा, राईट. तर हॉस्पिटलची आपल्याला सवय नसते त्या रूम्सची किंवा तिथल्या वातावरणाची, तिथले वास म्हणा किंवा तिथल्या लोकांचे कपडे म्हणा, डॉक्टर्स, नर्सेस, असं सगळं बघून आपल्याला जास्त स्ट्रेस येतो. आता हे आपल्याला कळत नाही, पण ते अनकॉन्शियसली होत असतं. आता घरी लेबर करणं हे थोडंसं स्ट्रेसफुल होऊ शकतं, कारण आपल्याला असं वाटतं की अरे अचानक काही झालं तर मग काय करणार. तर जर तुम्ही आधी कदाचित ऐकलं असेल, 511 हा रूल लेबरिंगसाठी खूप इथे युजफुल ठरतो. 511 रूल म्हणजे काय की जे तुम्हाला पेन होतं आहे आणि कळा यायला सुरुवात झाली आहे, तर ही दर 5 मिनिटांनी जर कळा येत असतील, ह्या कळा जर सतत 1 मिनिटासाठी चालू राहत असतील आणि गेल्या 1 तासापासून जर चालू असतील, म्हणजे 511, तर दॅट इज द टाईम टू गो टू द हॉस्पिटल. ओके. आणि मग तुम्ही हॉस्पिटलमध्ये फोन करून, म्हणजे आमच्या केसमध्ये दिवसभर आम्ही हे मॉनिटर केलं. हे कॉन्ट्रॅक्शन्स ज्याला आपण म्हणतो, तर कॉन्ट्रॅक्शन्स मॉनिटर करण्यासाठी मोबाईल फोन्सवर ॲप्स तुम्ही डाउनलोड करू शकता, जे आम्ही केलेलं. आणि मग जेव्हा हे 511च्या रूलप्रमाणे जेव्हा तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन सुरू होतील, दॅट इज द टाईम टू गो टू द हॉस्पिटल. आयडिया इज टू लेबर ॲट होम. दुसरं म्हणजे स्टेईंग ॲक्टिव्ह, म्हणजे तुम्हाला दुखत असतानासुद्धा सतत पडून न राहणं हे खूप इम्पॉर्टंट होतं. कारण जर आपण ॲक्टिव्ह असलो, तर ॲक्टिव्ह म्हणजे काय की थोडंसं चालणं किंवा पायऱ्यांवरून खालीवर करणं, कोणाच्या तरी सपोर्ट घेऊन अर्थात. पण सतत दुखतंय म्हणून झोपून जर राहिलं तर बाळाला खाली यायला मदत होत नाही. पण जर तुम्ही ॲक्टिव्ह असाल, म्हणजे मध्ये मध्ये रेस्ट करून परत उठायचं, थोडं बरं वाटलं की थोडंसं चालायचं, मग परत बसायचं, हे असं केल्याने नॉर्मल डिलिव्हरी व्हायला खूप जास्त मदत होते. दुसरं, लास्ट स्टेजमध्ये असताना काय करायचं, पाठीवर झोपून पुश करणं, जे आपल्याकडे, जे सगळीकडेच मला वाटतं डॉक्टर्स सांगतात की तुम्ही करा, किंवा कारण ते त्यांच्यासाठी कन्व्हिनियंट असतं असं म्हणूया आपण. तर पाठीवर झोपून पुश करणं इज द मोस्ट अननॅचरल पोझिशन टू पुश इन. मी स्क्वॉट करून पुश केलेलं, आणि देर आर वेरियस पोझिशन्स आणि वेरियस वेज इन विच यू कॅन पुश. इथे स्क्वॉट बार्स किंवा इतर काही म्हणजे इक्विपमेंट्स मिळतात जे हॉस्पिटल प्रोव्हाइड करतं, जे वापरून तुम्हाला पुश करायला इझी जाऊ शकतं. मला स्क्वॉट करणं शक्य नसेल तर लाईंग ऑन युअर साईड, म्हणजे तुमच्या कडेवर झोपून पुश करणं हे पण चालू शकतं. पण पाठीवर झोपून इज अ बिग नो नो. अर्थात सगळीकडेच हे फ्रीडम सगळ्याच हॉस्पिटल्समध्ये मिळतं असं नाही. म्हणजे माझ्या केसमध्ये पण सुरुवातीला त्यांनी आम्हाला करू दिलं, पण मग शेवटी आय थिंक ते शक्य नव्हतं. सो आय हॅड टू लाय डाऊन ऑन माय बॅक फॉर द लास्ट 5 मिनिट्स. शेवटची टिप मी अशी सांगेन की तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते डॉक्टर्सना नक्की विचारा. म्हणजे तुमच्या डिलिव्हरीच्या आधी, प्रेग्नन्सीमध्ये तर नक्कीच, पण अगदी त्या दिवशीसुद्धा
तुमचे प्रश्न सोडवून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला कशाबद्दल डाऊट असेल. कारण बऱ्याचदा असं होतं की त्या दिवशी डॉक्टर हा इतका आपल्याला महत्त्वाचा वाटतो की तो जे करेल तेच बरोबर. पण जर तुमच्याबरोबर कोणीतरी असेल तर जसं की तुमचा नवरा किंवा तुमची आई जे कोणी तुमची काळजी घेत आहे त्या दिवशी, तर त्यांना तुम्ही सांगू शकता की हे प्रश्न विचारायचे आहेत. की एखादी प्रोसिजर जर डॉक्टरनी करायला सांगितली तर हे विचारणं की ह्याला काही ऑल्टरनेटिव्ह आहे का, किंवा हे असं केल्याने काय साईड इफेक्ट्स होतील. प्रश्न जर आपण सोडवून नाही घेतले तर मग आपल्या मनात ते कुठेतरी राहतं की अरे हे असं झालेलं म्हणून तर माझ्या मुलाला आता हा त्रास होत नाही आहे. हे सगळं आपण कधीतरी लिंक करायला लागतो. तर ते अवॉइड करण्यासाठी जे काही तुमचे प्रश्न असतील ते डॉक्टर्सना किंवा नर्सेसना नक्की विचारा. ओके, सो दॅट्स ऑल फ्रॉम मी टुडे. आणि आय विश फॉर यू the best childbirth experience, you know, and the most cooperative doctors, आणि खूप छान तुमचं डिलिव्हरी होऊ दे ही मी तुमच्यासाठी प्रे करते. आणि सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कळवा. सी यू नेक्स्ट टाईम. बाय.